हॅलो डिअर फ्रेंड्स, आज एक नवीन टॉपिक घेऊन आली आहे. महत्त्वाचा टॉपिक आहे. टॉपिकचं नाव आहे, बोर्डवरती पाहतच आहात, फॉर्मिंग नाउन्स फ्रॉम ॲडजेक्टिव्स. नाउन्स माहिती आहेत, ॲडजेक्टिव्स माहिती आहेत. नाउन्स म्हणजे नाम, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. विशेषण म्हणजे काय बाबा? ते लहानपणापासून पाठ केलं असेल किंवा माहिती असेल की नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात. विशेषण, विशेष माहिती सांगणारा जो शब्द विशेषण. हाऊ टू अंडरस्टँड? ॲडजेक्टिव्ह ऑलवेज इट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट अ नाउन. ही इज अ स्मार्ट बॉय. हाउ इज द बॉय? स्मार्ट. स्मार्टनेस, स्मार्ट ये ॲडजेक्टिव्ह हो गया. इतकं समजायला सोपं आहे. त्या बॉयच्या बद्दल जी माहिती आपण देतोय ते मोस्ट प्रॉबब्ली ॲडजेक्टिव्ह असतं. आता आपण ॲडजेक्टिव्हमध्ये जेव्हा आपण एखाद्याचं डिस्क्रिप्शन करतो तेव्हा ते डिस्क्रिप्शन या तो पॉझिटिव्ह असू शकतं किंवा निगेटिव्ह असू शकतं. कसं ते? आता पहा, मी आत्ताच काय सांगितलं, बॉय इज स्मार्ट. बॉय कसा आहे? स्मार्ट आहे. त्याच्यामुळं आता हे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह झाला. दुसरं काय? तो मुलगा खूपच कुरकुरा आहे. दॅट बॉय इज अनॉइंग. असं जर मी म्हटलं तर अनॉइंग हे त्यासाठी वापरला जाणारा विशेषण आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे ॲडजेक्टिव्हला आपण सिम्पल लँग्वेजमध्ये डिस्क्रायबिंग वर्ड्स असंही म्हणतो. माहिती आहे का? ॲडजेक्टिव्हला डिस्क्रायबिंग वर्ड्स असंही म्हटलं जातं. मग आता एक क्वेश्चन विचारला जातो, आपल्याला ॲडजेक्टिव्हज मिळतात आणि त्याचं नाउन फॉर्म करायचं असतं. कळते का? म्हणजे शब्दच असतो, एका प्रकारातला शब्द दुसऱ्या प्रकारामध्ये टाकावा लागतो. कुठल्या प्रकारातून कुठल्या प्रकारामध्ये? बाबा रे, ॲडजेक्टिव्ह दिलाय त्याचं नाउन बनवायचं. सोपं आहे. काय दिलंय, काय बनवायचं? क्लिअर आहे. ॲडजेक्टिव्ह दिलंय, नाउन बनवायचं. आता फॉर एक्झाम्पल, एबल. गर्ल इज एबल. दॅट पर्टिक्युलर गर्ल इज एबल. ती करू शकते, ती कॅपेबल आहे. मग एबलसाठी नाउन असतं ॲबिलिटी. ॲबिलिटी. स्मार्ट. स्मार्टसाठी नाउन बनवला जातो स्मार्टनेस. क्रुअल. क्रुअल्टी. क्रुअल्टी. कॅपेबल. कॅपेबिलिटी. कॅपेबिलिटी. anxious, anxiety. Accurate, accuracy. Blind, blindness. Brave, bravery. Bravery. काय केलं? एबलला ॲबिलिटी केलं. सगळं खरं आहे, पण कसं चेंज करायचं हे नाही लक्षात येणार आहे. पहा, आधी दिलेला शब्द बघायचा, काय दिले, वर्ड बघायचा. फर्स्ट यू ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट काइंड ऑफ वर्ड यू गॉट. व्हॉट इज द वर्ड? एबल. एबल, इट इज ॲडजेक्टिव्ह. हाउ इट इज ॲडजेक्टिव्ह? बिकॉज इट इज गिविंग सम इन्फॉर्मेशन. इट इज गिविंग सम सॉर्ट ऑफ इन्फॉर्मेशन. सो ये क्या हो गया? हे झालं आपल्यासाठी ॲडजेक्टिव्ह. मग जेव्हा त्याला नाउन मध्ये टाकतो, नाउन हे आपण कॉमन साठी वापरतो, सर्वांसाठी वापरतो. ॲबिलिटी, माझ्या मते ती ॲबिलिटी आहे. आता ॲबिलिटी आहे, काय आहे या प्रश्नाचं उत्तर जेव्हा असतं तेव्हा ते नाउन असतं. खूप महत्वाचा पॉईंट बोलून गेली आहे बरं का. काय बोलली आहे? काय आहे या प्रश्नाचं जे उत्तर असतं ना, ते उत्तर म्हणजेच नाउन असतं. म्हणजे काय? नाम असतं. म्हणजेच आपण ॲडजेक्टिव्हचा नाउन फॉर्म करतोय. आता स्मार्ट, माझा भाऊ खूप स्मार्ट आहे, आपण असं सहज बोलून जातो. मग आता स्मार्ट हे त्याच्यासाठी ॲडजेक्टिव्ह आहे, भावासाठी वापरलेला ॲडजेक्टिव्ह आहे. मग आता सगळ्यांसाठी वापरायचं आहे, स्मार्टनेस इज इम्पॉर्टंट म्हणतो आपण. काय? स्मार्टनेस इज इम्पॉर्टंट. आता स्मार्टनेस इथे सगळ्यांसाठी आला, सो दॅट इज नाउन.
येते लक्षामध्ये? म्हणजे जेव्हा आपण सर्वांसाठी कॉमन असं एखादी क्वालिटी, एखादं काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही डिस्क्रिप्शन असेल सगळ्यांसाठी वापरतो तेव्हा ते नाऊन होऊन जातं ऑटोमॅटिकली. आता तसंच आहे स्मार्ट, स्मार्टनेस झालं. क्रूअल, तो खूप क्रूअल आहे रे, दुष्ट आहे, क्रूर आहे, क्रुअल्टी. कॅपेबल, समर्थ आहे, हे कॅपेबिलिटी सर्वांसाठी वापरलं जातं. अँक्शियस, चिंतातूर असणे, अँक्झायटी, चिंता. ॲक्युरेट, करेक्ट आहे, ॲक्युरसी, करेक्टनेस, लाईक दॅट. ब्लाइंड, ब्लाइंडनेस. ब्रेव्ह, ब्रेवरी. कसं बनवायचं लक्षात आलं? जर समजा याचे डिटेल्स पाहिजे असतील, एक मी तुम्हाला डेमो करून दाखवलाय. ॲडजेक्टिव्ह दिलं असतं नाऊन कसं करायचं ते. याचे जर समजा तुम्हाला डिटेल्स हवे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. आपण तसं आणखी एक डिटेल्ड नेमकं काय रूल्स फॉलो केले जातात त्याच्याबद्दलचा एखादा व्हिडिओ बनवूया. थँक्यू. आय होप यू अंडरस्टँड.